पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या संकल्पनेतून नवापूरच्या मोकळ्या जागांवर फुलणार हिरवाईचे नवे पर्व। वृक्ष लागवडीचे नियोजन, मृदा व पर्जन्य जलसंधारणालाही प्राधान्य। नवापूर नगरपालिका हद्दीतील विविध कॉलनी व परिसरातील मोकळ्या जागांचा पर्यावरणपूरक विकास करण्याच्या दृष्टीने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। यासाठी शहरातील गणेश हिल, आदर्शनगर, वेडूभाई, गोविंदभाई नगर, लकी पार्क, IDI परिसर यासह विविध भागातील खुल्या जागांची पाहणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, लागवड अधिकारी वनक्षेत्रपाल शुभम इंगळे, प्रकल्प अधिकारी प्रशांत भट, सहाय्यक रचनाकार तुषार अहिरे आदी उपस्थित होते। संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्तावित वृक्ष लागवड क्षेत्राची पाहणी करून उपलब्ध जागा, वृक्ष लागवडीचे नियोजन तसेच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींची माहिती घेतली। शहरातील मोकळ्या जागांवर विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून लागवड केलेल्या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी संबंधित जागांना कंपाऊंड करण्यात येणार आहे। त्यामुळे वृक्षांची सुरक्षितता राखण्यासोबतच या परिसराचा विकास होऊन नागरिकांसाठी स्वच्छ व हिरवाईने नटलेले वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे। मृदा संधारण व पर्जन्य जलसंधारण होण्यास मदत होणार आहे। नवापूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता उपलब्ध मोकळ्या जागांचा योग्य पद्धतीने वापर करून त्या ठिकाणी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे। वृक्ष लागवडीमुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यासोबतच प्रदूषण कमी करण्यास, पर्यावरणाचा समतोल राखण्यास आणि शहराचे सौंदर्य वाढविण्यास मदत होणार आहे। कॉलनी परिसरातील मोकळ्या जागांवर वृक्ष लागवड करून त्या ठिकाणी कंपाऊंड उभारण्यात येणार असल्याने या जागांचे संरक्षणही होणार आहे। तसेच संबंधित परिसरात भविष्यात विविध विकास कामे करण्यासाठीही या उपक्रमाचा फायदा होणार असल्याचे नगराध्यक्ष जयवंत जाधव व मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी सांगितले। शहराच्या विकासासोबतच पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांनीही लावण्यात येणाऱ्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले।